Welcome students. We were discussing the topic halogen derivatives, and in the last lecture we have seen the chemical properties of monohalogen derivatives, that is alkyl halides. Okay. Now as you know, we have studied the chemical properties where we have seen the substitution reactions which take place, and when we saw the different reactions, say for alkaline hydrolysis, then action of alcoholic solution of ammonia, then action of KCN, action of AgCN, action of KNO2, action of AgNO2, Williamson synthesis, formation of esters, etc., etc., etc. And all these reactions, in all these reactions, we have seen that these particular reactions are nucleophilic substitution reactions. When you take alkyl halides, that is RX, okay, and when you write the chemical properties of these alkyl halides, you know in this alkyl halides the halogen atom X is replaced by the incoming group. Say for example, if I replace it by OH, then X is removed and it is replaced by OH. So X is a nucleophile because it is negatively charged species. So it is a nucleophile. The X goes out, which is a nucleophile, and OH comes in, which is also a nucleophile. So when one nucleophile is substituted by another nucleophile, it is called as nucleophilic substitution. So all the reactions up till now which we have seen, they are all nucleophilic substitution reactions. Okay, so we are going to see how these reactions they take place. That is, we are going to see the mechanism of this particular reaction. When I say mechanism, okay, what does this mean? Mechanism म्हणजे नक्की काय हे आपल्याला बघायचं आहे. So mechanism is the complete description of the proceeding of the reaction. Okay, that means how the reaction take place. रिएक्शन मेकॅनिझमचा अर्थ काय, तर रिएक्शन मेकॅनिझम म्हणजे काय, तर एखादी रिएक्शन जर आपल्याला पूर्णपणे जर एक्सप्लेन करायची असेल तर त्याला आपण म्हणतो की रिएक्शन मेकॅनिझम. म्हणजे व्हॉट एक्झॅक्टली इज द रिएक्शन, रिएक्शन काय आहे, हाऊ दॅट पर्टिक्युलर रिएक्शन टेक प्लेस, ती कशा पद्धतीने होते, in how many steps the reaction takes place, whether it takes place in one step or it requires more than one step. Okay, एकापेक्षा जास्त स्टेप्स लागतात का एका स्टेप मध्ये रिएक्शन जे ती रिएक्शन पूर्ण होते. व्हॉट आर द फॅक्टर्स विच आर रिस्पॉन्सिबल टू कॅरी आउट दोज रिएक्शन्स, म्हणजे ती रिएक्शन होत असताना कोणकोणते फॅक्टर्स येतात तिथं. उदाहरणार्थ टेम्परेचर, म्हणजे टेम्परेचर तुम्हाला जास्तीचं घ्यावं लागते म्हणजे हीट करावं लागते, का टेम्परेचर कमी ठेवावं लागते म्हणजे कूल करावं लागते. म्हणजे टेम्परेचर हा एक फॅक्टर असेल. त्यानंतर प्रेशर हा दुसरा फॅक्टर असेल. जर गॅसियस रिएक्शन असेल तर प्रेशर तिथे येणार आहे, आणि जर गॅसियस नसेल तर प्रेशर येणार नाहीये. मग टेम्परेचर असेल, प्रेशर असेल, कॉन्सन्ट्रेशन असेल, म्हणजे वेगवेगळे कॉन्सन्ट्रेशन आपण जे सबस्टन्सेस जे घेणार आहे किंवा रिॲक्टन्स घेणार आहे तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला काय घ्यावं लागेल, म्हणजे वेदर यू आर गोइंग टू कॅरी आउट द रिॲक्शन इन डायल्यूट कंडिशन और यू हॅव टू प्रिपेअर सम कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन फॉर दॅट. मग टेम्परेचर असेल, प्रेशर असेल, कॉन्सन्ट्रेशन असेल, हे फॅक्टर्स जे आहेत हे फॅक्टर्स कशा पद्धतीने त्या रिॲक्शनला रिस्पॉन्सिबल आहेत हे आपल्याला बघायला लागेल. ओके, त्यानंतर एनर्जी चेंजेस टेकिंग प्लेस ड्युरिंग द रिॲक्शन, म्हणजे रिॲक्शनमध्ये एनर्जी चेंजेस कसे होतात हे जे आहे ही माहिती आपल्याला रिॲक्शन मेकॅनिझममध्ये आपल्याला कळते. मग हे करत असताना तिथं आपल्याला काय होतं की वेदर द रिॲक्शन इज एक्झोथर्मिक, दॅट मीन्स हीट इज गिवन आउट, और एंडोथर्मिक द हीट इज टेकन इन. ओके, म्हणजे एक्झोथर्मिक आहे का एंडोथर्मिक आहे, ही सगळी माहिती जी आहे ती आपल्याला रिॲक्शन मेकॅनिझममध्ये आपल्याला बघायला मिळते. आता मी जसं तुम्हाला सांगितलं की अल्काइल हलाइड्स ज्या वेळेला आपण बघतो आणि त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज बघतो त्यावेळेला त्या रिॲक्शन ज्या आहेत त्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन या प्रकारची ती रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन असणार आहे, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. सो अल्काइल हलाइड्स दे अंडरगो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके, म्हणजेच जर समजा आपण अल्काइल हलाइड घेतलं दॅट इज RX. ओके, आणि यामध्ये जर समजा आपण एखादा न्यूक्लिओफिलिक रिएजंट आपण टाकला, मी न्यूक्लिओफिलिकसाठी NU असं सिम्बॉल जे ते सिम्बॉल वापरतो. मग तो न्यूक्लिओफाईल कोणता असेल, OH मायनस असेल, CN मायनस असेल, किंवा आणखी काय वाटेल ते असू शकेल. ओके, मग मी न्यूक्लिओफाईल जर घेतला तर काय होतं, तर इथं हा जो R ग्रुप आहे
त्याला न्यूक्लिओफाईल जोडला जातो आणि तो X जो आहे तो X बाजूला जातो. X जो आहे तो X मायनस म्हणूया आपण. हा न्यूक्लिओफाईल जो असतो तो निगेटिव्हली चार्ज असतो, त्यामुळं तो बाजूला तो आतमध्ये येतो आणि हॅलोजन जो आहे तो बाहेर जातो. ओके, सो दिस इज न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. आता आपण काय करणार आहे की ही जी न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन जी आहे ना, ही किती कोणकोणत्या प्रकारची आहे हे आपल्याला बघायचं आणि त्यासाठी आपण स्पेसिफिक एक्झाम्पल जे ते एक्झाम्पल आपण घेणार आहे. अँड दॅट इज वी आर गोइंग टू टेक द अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ tertiary butyl bromide. Okay, so we are going to study in detail alkaline hydrolysis of tertiary butyl bromide. When tertiary butyl bromide is taken and its alkaline hydrolysis is carried out, what exactly happens? So we are going to see the mechanism of the alkaline hydrolysis of tertiary butyl bromide. Okay, so we are going to see the mechanism of alkaline hydrolysis of tertiary butyl bromide. Okay, mechanism of alkaline hydrolysis of tertiary butyl bromide. That means we are going to see when tertiary butyl bromide undergo alkaline hydrolysis, what exactly happens, how that particular reaction takes place, etc, etc, etc. Okay, so if you look at this particular reaction, tertiary butyl bromide, that is CH3, then CH3 and Br. This is tertiary butyl bromide. Tertiary butyl bromide is taken and its alkaline hydrolysis is carried out. That is action of aqueous KOH. This is heated. Action of aqueous KOH, or it is boiled. So when tertiary butyl bromide undergoes alkaline hydrolysis, we know this Br nucleophile is replaced by OH nucleophile and you will get CH3, then CH3 and Br will be replaced by OH. So you will get tertiary butyl alcohol and KBr. Okay, so you get tertiary butyl alcohol as the product. Okay, tertiary butyl alcohol is the product. Now, when tertiary butyl bromide undergo alkaline hydrolysis, we get tertiary butyl alcohol as the product. This is the reaction. समजा ही रिएक्शन आपल्याला आयोनिक फॉर्म मध्ये जर लिहायची असेल, ठीक आहे, तर आपण KOH च्या ऐवजी तुम्ही OH मायनस म्हणू शकता, which is a nucleophile. ओके, आणि KBr जो बाय प्रॉडक्ट आहे त्याच्याऐवजी तुम्ही Br मायनस म्हणू शकता. म्हणजे आयोनिक फॉर्म मध्ये जर आपल्याला रिएक्शन लिहायची असेल तर ती असं लिहू शकतो आपण, KOH च्या ऐवजी OH मायनस आणि KBr जो बाय प्रॉडक्ट आहे त्याच्याऐवजी Br मायनस. ओके, अशा पद्धतीने आपण रिएक्शन जी आहे ती रिएक्शन लिहू शकतो. आता the mechanism of this reaction, how does this reaction take place? Okay, so we are going to see the mechanism of this reaction. Mechanism. Now you know when this particular reaction take place, we require a certain amount of heating. आपला थोडंसं जे आहे ते गरम करायला लागतं. So when you take tertiary butyl bromide, add aqueous KOH into it and just heat it. So when you heat it or when you boil it, this reaction takes place. Okay, so when the reaction take place, what exactly happens? So this is tertiary butyl bromides, that is CH3, C, then CH3 and Br. This is tertiary butyl bromide. Okay, this is our reactant. When tertiary butyl bromide is taken, KOH is added into it and a little amount of heat is given. Okay, so when the heat is given, that means you are supplying
some thermal energy to this tertiary butyl bromide, and when you supply the thermal energy, the bond between C and Br, okay, it weakens, it slowly starts breaking, okay, and a stage is obtained where the bond between C and Br is not completely broken, it is half broken. म्हणजे आता C आणि Br मधला बॉन्ड जो आहे तो वीक व्हायला सुरुवात होते आणि हा बॉन्ड जो आहे हा बॉन्ड हळूहळू ब्रेक व्हायला सुरुवात होते आणि एक स्टेज अशी येते की ज्या स्टेजला हा C आणि Br मधला बॉन्ड जो आहे तो पूर्णपणे ब्रेक झालेला नाही, तर तो अर्धवट ब्रेक झालेला आहे आणि याच्यामध्ये थोडंसं डिस्टन्स पडलेलं आहे, ओके. जिथं सी आणि बी आर मधला बॉन्ड जो आहे हा पूर्णपणे ब्रेक झालेला नाही, तो अर्धवट ब्रेक झालेला आहे, ओके. आणि आता आपल्याला माहिती आहे की हा बी आर जो आहे तो बी आर निघून जाणार आहे. मग ज्या वेळेला सी आणि बी आर मधला बॉन्ड हा वीक होतो त्यावेळेला ब्रोमीनवर एक छोटासा निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतो. अ पार्शल निगेटिव्ह चार्ज इज डेव्हलप्ड ऑन दिस ब्रोमीन अँड पार्शल पॉझिटिव्ह चार्ज इज डेव्हलप्ड ऑन कार्बन, ओके. And this state is called as transition state. So when you supply a small amount of energy to this reactant as tertiary butyl bromide, the bond between C and Br starts breaking slowly and a stage is obtained where the bond is not completely broken, it is half broken. Br carries a slight negative charge, carbon carries a slight positive charge, and this stage where the bond between C and Br is not completely broken, it is half broken, it is called as transition state, okay. You get transition state. After the transition state, what happens? The bond between C and Br is broken completely. आता C आणि Br मधला बॉन्ड जो आहे तो पूर्णपणे ब्रेक होतो आणि मग तो ब्रेक झाल्यानंतर काय होतं तर CH3 then CH3 CH3 आणि हा Br बाजूला गेला, Br मायनस, ओके. आणि कार्बनवर आता पॉझिटिव्ह चार्ज येईल. आता हे चार्जेस आहेत हे कंप्लीट चार्जेस आहेत, ओके. आणि मग ज्या स्पेसिस मध्ये कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो त्याला आपण म्हणतो कार्बोकॅटायन और कार्बोनियम आयन. सो यू गेट कार्बोनियम आयन, दॅट इज टर्शरी ब्यूटाइल carbonium ion. Tertiary butyl carbonium ion is obtained, okay. And this tertiary butyl carbonium ion is obtained when the bond between C and Br is completely broken, okay. मग आता मी असं म्हणू शकतो की ज्या वेळेला टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड ह्याच्यातला C आणि Br मधला बॉन्ड ब्रेक होतो म्हणजेच टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडचं आयोनायझेशन होतं, ओके. अँड यू गेट टर्शरी ब्युटाइल कार्बोनियम आयन, ओके. आणि हा जो टर्शरी ब्युटाइल कार्बोनियम आयन जो आहे तो स्लाइटली स्टेबल आहे. म्हणजे थोडक्यात काय, ही जी ट्रान्झिशन स्टेट की जी मी ब्रॅकेटमध्ये दाखवली ह्याच्यापेक्षा हा स्टेबल आहे. मग जी अनस्टेबल असतं ते आपण ब्रॅकेटमध्ये दाखवत असतो, ओके. मग टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड स्टेबल आहे तिथे आपण ब्रॅकेट दाखवलेलं नाही. हे ट्रान्झिशन स्टेट अनस्टेबल आहे आपण ब्रॅकेटमध्ये दाखवली. टर्शरी ब्युटाइल कार्बोनियम आयन हा स्लाइटली स्टेबल आहे त्यामुळे इथे आपण ब्रॅकेट जो आहे तो ब्रॅकेट दाखवलेलं नाही, ओके. आणि मग आता काय होतं तर टर्शरी ब्युटाइल कार्बोनियम आयन जो तयार झालेला आहे दॅट टर्शरी ब्युटाइल कार्बोनियम आयन आता या टर्शरी ब्युटाइल कार्बोनियम आयनवर हा जो OH मायनस जो आहे न्यूक्लिओफाइल तो आता याच्यावर अटॅक करेल, ओके. आणि ज्यावेळेस तो याच्यावर अटॅक करेल त्यावेळेला this OH minus is slowly attacking this tertiary butyl carbonium ion, okay. हळूहळू जसं हा अप्रोच होईल ह्या टर्शरी ब्युटाइल कार्बोनियम आयनवर तसं द बॉन्ड बिटवीन C अँड OH स्टार्ट्स फॉर्मिंग, ओके. C आणि OH मध्ये बॉन्ड तयार व्हायला सुरुवात होते आणि एक स्टेज अशी येते की ज्या स्टेजला C आणि OH मध्ये बॉन्ड जो आहे तो बॉन्ड पूर्ण तयार झालेला नाही, तो अर्धवट तयार झालेला आहे, ओके. आणि मग आता काय होणार आहे तर C आणि OH मध्ये बॉन्ड तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. मी डॉटेड लाईनने मी दाखवलेले आहे. आता OH वरचा जो निगेटिव्ह चार्ज जो आहे तो हळूहळू कमी होत जाणार आहे आणि OH वर एक स्मॉल निगेटिव्ह चार्ज डेल्टा मायनस
ओके. आणि कार्बनवर जो पॉझिटिव्ह चार्ज होता तोही हळूहळू कमी होत जाणार आहे, म्हणजे तो डेल्टा प्लस असेल. आणि अशी स्टेज येईल की ज्या स्टेजला सी आणि OH मधला बॉन्ड पूर्णपणे तयार झालेला नाही, अर्धवट तयार झालेला आहे. दॅट इज कॉल्ड एज ट्रान्झिशन स्टेट. इथं वरतीही एक ट्रान्झिशन स्टेट आलेली आहे की जिथं सी आणि Br मधला बॉन्ड ब्रेक झालेला नव्हता. ओके, अर्धवट ब्रेक झालेला होता, की ज्याला आपण ट्रान्झिशन स्टेट म्हटलं होतं, विच इज हायली एनर्जेटिक स्टेट. ओके, तसंच आता इथं काय झालंय तर पुन्हा एकदा ट्रान्झिशन स्टेट तयार झालेली आहे की जिथं सी आणि OH मधला बॉन्ड जो आहे तो पूर्ण तयार झालेला नाही. मग मी असं म्हणेन की ही ट्रान्झिशन स्टेट नंबर 1 आहे आणि ही ट्रान्झिशन स्टेट नंबर 2. ओके, म्हणजे दोन ट्रान्झिशन स्टेट जे आहेत ते तयार झाल्या. आणि आता काय होतं तर बॉन्ड बिटवीन सी अँड OH इज कम्प्लिटली फॉर्म. आणि ज्यावेळेला तो पूर्णपणे तयार होतो आपल्याला टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल हा प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट आपल्याला मिळतो. ओके, अशा पद्धतीने ही जी आहे ही रिॲक्शन होते. आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ह्याच्यामध्ये ज्या वेळेला आपण रिॲक्शन लिहितो त्यावेळेला कसं असतं तर ज्या वेळेला रिॲक्शन स्टार्ट होते त्यावेळेला ती स्टार्ट झाल्यानंतर आपल्याला दोन प्रकारे ती रिॲक्शन जी आहे ती कॅरी फॉरवर्ड होत असते. एक जे आहे स्टेज असते की ज्याला आपण स्लो स्टेज म्हणतो आणि दुसरी स्टेज जी आहे त्याला आपण फास्ट स्टेज म्हणतो. आणि वॉट एव्हर टाइम रिक्वायर्ड फॉर द कम्प्लिशन ऑफ दॅट पर्टिक्युलर रिॲक्शन डिपेंड्स ऑन द स्लो स्टेप. ओके, आता इथं काय आहे तर ज्या वेळेला टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडचं आयोनायझेशन होतं त्यावेळेला ही स्टेज जी आहे ती स्लो आहे. आणि स्लो म्हणजेच काय तर रेट डिटर्माइनिंग स्टेप. ओके, स्लो स्टेप. So I will say in the slow process ionization of tertiary butyl bromide take place and you get tertiary butyl carbonium ion. Okay, so this is step number 1. ही पहिली स्टेप झाली. Okay, then this tertiary butyl carbonium ion undergoes attack of OH minus nucleophile and you get the product that is tertiary butyl alcohol. Okay, so this is step number 2. ओके, म्हणजे दोन स्टेप्स मध्ये आपल्याला प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट मिळतो. सुरुवात होते स्लो स्टेपनी. ओके, किंवा त्याला आपण रेट डिटर्माइनिंग स्टेप म्हणतो. आणि ती स्लो स्टेप जी आहे ती इथून ट्रान्झिशन स्टेट तयार होणं, टर्शरी ब्युटाइल कार्बोनियम आयन तयार होणं, नंतर टर्शरी ब्युटाइल कार्बोनियम आयनवर OH मायनसचा अटॅक होणं, सेकंड ट्रान्झिशन स्टेट तयार होणं, इथंपर्यंत प्रोसेस जी आहे ती प्रोसेस स्लो चाललेली असते. आणि मग इथून मात्र आफ्टर फॉर्मेशन ऑफ the second transition state, in the fast process immediately this transition state gets converted into product that is tertiary butyl alcohol. ओके, आणि मग आता या रिएक्शन मध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं आपल्याला क्लिअर कट दिसतंय की दोन स्टेप्स मध्ये रिएक्शन झालेली आहे. ओके, दोन स्टेप्स मध्ये रिएक्शन झाली म्हणजेच इट इज अ 2 स्टेप प्रोसेस. ही दोन स्टेप मध्ये होते. स्टेप नंबर 1 इज फॉर्मेशन ऑफ टर्शरी ब्युटाइल कार्बोनियम आयन अँड स्टेप नंबर 2 इज द प्रॉडक्ट. ओके, सो इट इज अ 2 स्टेप प्रोसेस. ह्याला 2 स्टेप प्रोसेस म्हणायचं कारण दोन स्टेप मध्ये ही रिएक्शन जी ती रिएक्शन झाली. ओके, आणि आता जर तुम्ही मेकॅनिझम कडे जर लक्ष दिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की हे जे काही मेकॅनिझम जे आहे या मेकॅनिझम मध्ये हा OH मायनस हा जो न्यूक्लिओफाईल जो आहे ना तो सेकंड स्टेप मध्ये आलेला आहे. पहिल्या स्टेप मध्ये OH मायनस न्यूक्लिओफाईल नव्हता, तो सेकंड स्टेप मध्ये आला. म्हणजे मी आता एक वाक्य हे करतो हे तुमच्या लक्षात येते का बघा. जोपर्यंत टर्शरी ब्युटाइल कार्बोनियम आयन तयार होत नाही तोपर्यंत OH मायनस न्यूक्लिओफाईल अटॅक करत नाही. हे तुम्हाला कळतंय का बघा. जोपर्यंत टर्शरी ब्युटाइल कार्बोनियम आयन तयार होत नाही तोपर्यंत हा OH मायनस त्याच्यावर अटॅक करत नाही. आणि मग मी असं म्हणेन की टर्शरी ब्युटाइल कार्बोनियम आयन जितकं जास्त प्रमाणामध्ये तयार होईल तेवढा तुम्हाला प्रॉडक्ट जास्त मिळेल. हे वाक्य अत्यंत महत्वाचं आहे
की टर्शरी ब्युटाइल कार्बोनियम आयन जितकं जास्त तयार होईल तेवढा तुम्हाला प्रॉडक्ट जास्त मिळणार आहे. कारण जोपर्यंत हे तयार होत नाही तोपर्यंत हा अटॅक नाही, आणि हा अटॅक नाही तोपर्यंत हा प्रॉडक्ट नाही. म्हणजे टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड जितकं जास्त घ्याल तेवढं टर्शरी ब्युटाइल कार्बोनियम आयन जास्त तयार होईल आणि तेवढा प्रॉडक्ट जास्त तयार होईल. ओके, म्हणजे रेट ऑफ दिस पर्टिक्युलर रिएक्शन is directly proportional to the concentration of tertiary butyl bromide. Okay, rate of this particular reaction is directly proportional to the concentration of tertiary butyl bromide. Okay, म्हणजेच आपल्याकडे टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड आहे आणि KOH आहे, दोन्ही आपल्याकडे आहेत. म्हणजे OH मायनस न्यूक्लिओफाइल पण आहे आणि टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड पण आहे. पण त्यातल्या टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडच्या कॉन्सन्ट्रेशनवर रेट अवलंबून आहे. सो रेट इज directly proportional to concentration of only one reactant, and that is tertiary butyl bromide, and therefore this reaction is called as substitution nucleophilic unimolecular, that is SN1. Okay, substitution nucleophilic unimolecular. मग या रिएक्शनला म्हणायचं SN1 रिएक्शन. मग मी असं म्हणेन टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड अंडरगो अल्कलाइन हायड्रोलिसिस through substitution nucleophilic unimolecular mechanism, that is SN1 mechanism. ओके, आता आपण ह्याचं टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडचं अल्कलाइन हायड्रोलिसिस झाल्यानंतर काय प्रॉडक्ट मिळतो हे आपण बघितलं. ओके, आणि ती रिएक्शन जी ते कशी होते हेही आपण बघितलं. आता थोडंसं आपण 3 डायमेन्शनल मध्ये विचार करूया. ओके, आणि मग 3 डायमेन्शन मध्ये ही रिएक्शन कशी होते किंवा काय होतं याचा आपण थोडासा विचार करू. आता मी ज्या वेळेला टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड घेतो, टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड जो आहे तो असा आहे CH3 देन CH3 आणि Br. ओके, म्हणजे कार्बनवर 3 मिथाइल ग्रुप्स आहेत आणि एक ब्रोमीन जो आहे तो ब्रोमीन आहे. आता आपल्याला माहिती आहे की इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर सगळे कार्बन जे आहेत ते sp3 हायब्रिडाइज आहेत. ओके, सगळे कार्बन, आपण हा कार्बन घेतला 3 हायड्रोजन्स आहेत sp3 हायब्रिडाइज आहे. ओके, हा कार्बन घेतला sp3 हायब्रिडाइज आहे, हा घेतला हाही sp3 आहे, हा घेतला हाही sp3 हायब्रिडाइज आहे. ओके, अँड वेन sp3 हायब्रिडायझेशन इज देअर देन द अँगल इज 109 डिग्रीज अँड 28 मिनिट्स. ओके, म्हणजे यांच्यामध्ये अँगल जो आहे तो 109 डिग्री आणि 28 मिनिटं असा असतो. आणि जॉमेट्री जी आहे ती जॉमेट्री ही टेट्राहेड्रल जॉमेट्री असते. ओके, म्हणजे जर समजा मी हा जर कार्बन जर घेतला तर एक CH3 जो आहे तो इथं असेल, दुसरा CH3 जो आहे तो या फळ्याच्या आतल्या बाजूला असेल. ओके, तिसरा जो आहे हा फळ्याच्या बाहेरच्या बाजूला असेल. ओके, आणि हा Br असेल. ओके, म्हणजे हा जो टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड जो आहे तो अशा पद्धतीने असेल. हा कार्बन, त्याच्यावर 3 मिथाइल ग्रुप, त्यातला एक मिथाइल ग्रुप जो आहे तो फळ्याच्या प्लेन मध्येच आहे, मी स्ट्रेट लाईनने दाखवलेला आहे. दुसरा हा फळ्याच्या आतल्या बाजूला गेलेला आहे. ओके, तिसरा हा फळ्यातून बाहेर आलेला आहे. ओके, आणि चौथा हा फळ्याच्याच प्लेन मध्ये. आणि सगळीकडे अँगल जो आहे तो अँगल 109 डिग्री आणि 28 मिनिटं एवढा असणार आहे. आणि जॉमेट्री जी आहे ती टेट्राहेड्रल असेल. ओके, जॉमेट्री जी आहे ती जॉमेट्री टेट्राहेड्रल असणार आहे. आता ज्या वेळेला हा टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड जो आहे याचं ज्या वेळेला आयोनायझेशन होतं त्यावेळेला C आणि Br मधला बॉन्ड जो आहे तो बॉन्ड ब्रेक होतो आणि टर्शरी ब्युटाइल कार्बोनियम आयन जो आहे तो टर्शरी ब्युटाइल कार्बोनियम आयन आपल्याला तयार झालेला दिसतो. आणि टर्शरी ब्युटाइल कार्बोनियम आयन जो आहे तो असा आहे. ओके, आता टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड कसा आहे तर समजा हा कार्बन आहे. ओके, एक CH3 इकडे आहे, एक CH3 इकडे आहे म्हणजे आतल्या बाजूला आहे. ओके, एक CH3 जो आहे तो बाहेरच्या बाजूला आहे
आणि Br जो आहे तो Br ह्या CH3च्याच प्लेनमध्ये आहे. ओके, म्हणजे हा वरती CH3 आणि हा Br. एक CH3 इकडे गेलाय, एक CH3 इकडे गेलेला आहे, एक CH3 वरती गेलेला आहे आणि Br जो आहे तो Br हा असा या साईडला आहे. ओके, अशा पद्धतीनं. आता ज्या वेळेला Br निघून जाईल त्यावेळेला कार्बनवर आता फक्त CH3, CH3 आणि CH3 म्हणजे 3 CH3 फक्त असणार आहेत. ओके, म्हणजे ज्या वेळेला Br निघून जातो त्यावेळेला या कार्बनवर 3 CH3 असतील. ओके, म्हणजे हा Br निघून गेलेला आहे. आणि आता मात्र काय होतं तर कार्बन असा विचार करतो Br निघून गेलेला आहे, आता गर्दी नाहीये, त्यामुळं आपण निवांत आईस्पेस बसू शकतो. आणि मग ते आईस्पेस जर बसायचं असेल तर मग हा कार्बन ओके एक CH3 इथे येईल, दुसरा CH3 इकडे येईल आणि तिसरा CH3 इथे येईल. ओके, टर्शरी ब्युटाइल कार्बोनियम आयन तयार होईल आणि यामध्ये जो अँगल जो आहे तो अँगल 120 डिग्री असेल. ओके, आता मी मगाशी म्हटलं की जेव्हा टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड आपण घेतो त्यावेळेला 109 डिग्री 28 मिनिटं हा अँगल असतो, हायब्रिडायशन sp3 असतं. ओके, आता ज्यावेळेस टर्शरी ब्युटाइल कार्बोनियम आयन तयार होतो त्यावेळेस जर तुम्ही बघितलं तर अँगल 120 आहे आणि 120 अँगल कोणाचा असतो, sp2 हायब्रिडाइज कार्बनचा असतो. म्हणजे टर्शरी ब्युटाइल कार्बोनियम आयन जो आहे तो sp2 हायब्रिडाइज्ड आहे आणि टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड जो आहे तो sp3 हायब्रिडाइज्ड आहे. म्हणजे मी असं म्हणेन की when tertiary butyl bromide is converted into tertiary butyl carbonium ion, the hybridization of carbon changes from sp3 to sp2. ओके, म्हणजे इथं तुम्हाला हायब्रिडायझेशन मध्ये चेंज झाला दिसतो, अँगल 120 जो आहे तो 120 होतो. म्हणजे थोडक्यात काय तर समजा इथं जर मी कार्बन जर घेतला तर एक CH3 इकडं असणार आहे, एक CH3 इकडं असणार आहे, एक CH3 इकडं असणार आहे. ओके, अशा पद्धतीने असणार आहे, प्लेनर असणार आहे, प्लेनर आणि ट्रायगोनल. sp2 मध्ये आपण काय म्हणतो तर जॉमेट्री कशी असते, प्लेनर आणि ट्रायगोनल. ओके, जॉमेट्री इज प्लेनर अँड ट्रायगोनल. अशा पद्धतीने तुम्हाला जॉमेट्री जी आहे ती जॉमेट्री मिळेल. आता आपल्याला मगाशी आपण बघितलं की ज्या वेळेला हे टर्शरी ब्युटाइल कार्बोनियम आयन किंवा टर्शरी ब्युटाइल कार्बोकॅटायन तयार होतं त्यावेळेला आता काय होतं की सेकंड स्टेपमध्ये OH मायनस न्यूक्लिओफाईल जो आहे तो अटॅक करतो. आता मी मगाशी तुम्हाला दाखवतो की हा कार्बन एक CH3 जो आहे तो इकडे आहे, एक CH3 इकडे आहे, एक CH3 इकडे आहे. ओके, आणि समजा आमचा Br जो आहे तो इकडे होता, वरती इथं होता आणि इथून तो निघून गेलेला आहे. आता OH मायनस ज्या वेळेला आतमध्ये येतो त्यावेळेला तो आतमध्ये येत असताना तो ज्या साईडनं Br गेलेला आहे त्या साईडनं येऊ शकतो किंवा ज्या साईडने Br गेलाय त्याच्या अपोजिट साईडने येऊ शकतो. म्हणजे OH मायनस जो आहे तो इकडनं वरनं येऊ शकतो किंवा खालून देखील येऊ शकतो. मग ज्या साईडनं Br गेलेला होता त्याच साईडनं जर OH जर आला तर जसं टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड दिसत होतं तसंच टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल जे ते अल्कोहोल दिसेल. म्हणजे तिथं आपल्याला कॉन्फिगरेशन मध्ये काहीही चेंज जो आहे तो चेंज आपल्याला दिसणार नाही. ओके, पण जर समजा अपोजिट साईडनं जर समजा OH मायनस न्यूक्लिओफाईल जर आला म्हणजे खालच्या बाजूने जर समजा आला, इकडनं Br गेलेलं आहे, आता OH इकडनं जर समजा आला तर मात्र तुम्हाला दिसेल टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडमध्ये Br इकडं होता, आता टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल मध्ये OH इथं आहे. म्हणजे कॉन्फिगरेशन जे आहे ते काय झालं तर इन्व्हर्ट झालं. ओके, सो यू विल से दॅट देर इज इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन as well as retention of configuration. रिटेशन म्हणजे तसंच राहणे. ओके, आणि इन्व्हर्जन म्हणजे काय तर उलट होणे. म्हणजे दोन्ही चान्सेस आहेत, देयर इज इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन ॲज वेल एज द रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. म्हणजे असं म्हणू की 50% इन्व्हर्जनचे चान्सेस आहेत आणि 50% हे रिटेन्शनचे चान्सेस आहेत. म्हणजे प्रॉडक्टमध्ये तुम्हाला निम्मा हा इन्व्हर्टेड प्रॉडक्ट मिळेल आणि निम्मा जो आहे
तो आहे असाच जो आहे रिटेन्शन असलेला प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट मिळणार आहे. सो देर इज इन्व्हर्जन ॲज वेल एज रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. ओके, अँड दॅट इज कॉल्ड एज रॅसिमायझेशन. त्याला म्हणतात रॅसिमायझेशन. And tertiary butyl bromide, when it undergoes alkaline hydrolysis, you get tertiary butyl bromide as the product, and the product is with either inversion of configuration and retention of configuration, or both inversion as well as retention, okay, which is called as racemization. So there are 50% chances of inversion and 50% chances of retention. Okay, it is called as SN1 reaction because in the slow step or in the rate determining step only one reactant is involved. That means the tertiary butyl bromide is involved. Okay, slow step मध्ये फक्त tertiary butyl bromide involved झालेला आहे आणि ह्या रिएक्शनचा रेट जो आहे तो टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडच्या कॉन्सन्ट्रेशनवर अवलंबून आहे आणि म्हणून ह्याला म्हटले सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक युनिमॉलिक्युलर. ओके, आणि मेकॅनिझम मध्ये आपण बघितलं तर इट इज अ 2 स्टेप प्रोसेस. सो दिस इज अबाउट द मेकॅनिझम ऑफ अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. सो टर्शरी alkyl halides undergo the SN1 mechanism. Okay, so when alkaline hydrolysis of tertiary butyl bromide take place, it takes place through SN1 mechanism. Okay, so this is about the mechanism of alkaline hydrolysis of tertiary butyl bromide. हे tertiary butyl bromide चं अल्कलाइन हायड्रोलिसिस झालं आणि या अल्कलाइन हायड्रोलिसिसमध्ये आपण हे सगळी जे आहे कशा पद्धतीने होतं काय होतं ही सगळी माहिती जी आहे ती बघितली आणि म्हणून याला आपण म्हटलंय मेकॅनिझम. ओके, आता आपण काय करणार आहोत तर पुढच्या ह्याच्यामध्ये आपण जर समजा मिथाइल ब्रोमाइड घेतलं आणि त्याचं अल्कलाइन हायड्रोलिसिस केलं तर काय होतं ते आपण बघणार आहोत आणि मग ह्या दोघांचं कंपॅरिझन जे आहे ते कंपॅरिझन बघण्यात आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. ओके, थँक्यू व्हेरी मच.